नमस्कार 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 मित्रमंडळी असो, नातेवाईक असो किंवा माझे मायबाप प्रेक्षक असो, आपल्या सर्वांचं माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी चॅनल वरती मनापासून स्वागत करतो। पुन्हा एकदा मी नागेश गोसावी आपल्यासाठी नवीन प्रोजेक्ट घेऊन नवीन व्हिडिओ घेऊन आणि परत एकदा पुन्हा एकदा प्रोजेक्टची सुरुवात लोकेशन पासून। प्रत्येक जण जेव्हा घर बघायला जातो तेव्हा त्या प्रॉपर्टी बघायला जातो, सगळ्यात पहिल्यांदा त्याला लोकेशन महत्त्वाचं असतं। तुम्ही बघू शकता ही जी हा जो रोड आहे घोडबंद रोड आहे आणि मी आता जिथं उभा आहे कापरवाडी जंक्शन। कापरवाडी जंक्शन हे असं जंक्शन तिकडे मेट्रोची कनेक्टिव्हिटी सगळं, म्हणजे तुम्हाला जर भिवंडी साईडला जायचंय, तुम्हाला जर वडाळा घाटकोपर साईडला जायचंय, तुम्हाला घोडबंद रोडला साईडला जायचंय, सर्वांची कनेक्टिव्हिटी असलेला कापरवाडी जंक्शन असा एक प्रोजेक्ट घेऊन लक्झरी सेगमेंट मधला कापरवाडी मेट्रो जंक्शन अगदी प्रोजेक्ट पासून 2 मिनिटाच्या अंतरावरती। आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रोजेक्ट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा हायलाइट पॉइंट आहे की जर तुम्ही आई वडील म्हणून जर तुम्ही मुलांचा विचार करतात तर डीएव्ही स्कूल सारखी शाळा, डीएव्ही स्कूल वरती जाऊन तुम्हाला शाळा पण दाखवतो। पहिला लोकेशन समजून घ्या। माजुडा अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, कापरवाडी जंक्शन मेट्रो जंक्शन बाजूला आहे। रोड पासून प्रोजेक्ट काय जवळ, तुम्ही रात्री मध्यरात्री कधी पण या, तुम्हाला अगदी रोडला लागून प्रोजेक्ट आहे। जसं मी तुम्हाला म्हटलं वसंत विहार स्कूल असेल, डीएव्ही स्कूल असेल, हिरांदानी असेल, अगदी प्रोजेक्ट पासून हाकेच्या अंतरावरती आहे। या प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट घ्यायचं वैशिष्ट्य काय आहे की 3 महत्त्वाचे डेव्हलपर आहेत, जे ठाण्यातले बाप लोक आहेत, त्या सगळ्यांनी मिळून हा प्रोजेक्ट आणलेला आहे। नवीन प्रोजेक्ट आहे, ठाणे येते, कापरवाडी येते, वसंत विहार तुम्हाला जवळ पाहिजे, तुळशीधाम तुम्हाला जवळ पाहिजे, तुम्हाला पवारनगर जवळ पाहिजे, तुम्हाला हिरांदानी मिडो जवळ पाहिजे, तर या प्रोजेक्टला तुम्ही फ्लॅट बुक करू शकता। ही झाली लोकेशन बद्दल माहिती। आता मी तुम्हाला पहिला डीएव्ही स्कूल दाखवतो, नंतर हिरांदानी दाखवतो आणि नंतर मला ऍक्च्युअल साईटवर घेऊन दाखवतो। 6 महिन्यापूर्वी मी या फ्लॅटचा व्हिडिओ केलेला, तेव्हा साईटवरती काय काम होतं आणि 6 महिन्यामध्ये डेव्हलपरने प्लिंथ लेवलपर्यंत काम आणलेलं आहे। डेव्हलपरचं काम काय ते तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला कार्पेट काय, कॉन्फिगरेशन काय, प्राइस काय ते तुम्हाला माहिती देतो। चला बघूयात। तुम्ही जर ठाण्यामध्ये राहत असाल, कापरवाडी असेल, माजुडा असेल, वसंत विहार असेल, हिरांदानी मिडोज असेल, तुळशीधाम असेल, लोकपुरम असेल, मानपाड असेल, तर प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाचं आपल्या मुलीचं शालेय शिक्षण या शाळेमध्ये व्हावं। डीएव्ही पब्लिक स्कूल ठाण्यातील एक नामांकित स्कूल आहे। ही अशी शाळा आहे जिथे तुम्हाला प्रत्येक आई वडिलांच्या पालकांची, प्रत्येक पॅरेंट्सची इच्छा असते की आपल्या मुलाला या शाळेतून शिक्षण व्हावं, कारण की शिक्षण पद्धती खूप चांगली आहे। ही अशी शाळा डीएव्ही पब्लिक स्कूल या प्रोजेक्ट पासून अगदी हाकेच्या अंतरावरती, म्हणजे जर मधल्या सुट्टी मुलाला जेवायला जर तुम्हाला जायचं असेल तर घरी जाऊ शकतो, इतका जवळ असा प्रोजेक्ट आहे। अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती असा प्रोजेक्ट जो तुमच्या बाजूला अगदी शाळा तुम्हाला मिळते, त्या बात आहे। आता मी आलोय पवारनगर येथील हिरांदानी मिडोच्या सर्कलला। तुम्ही बघू शकता हा जो सर्कल आहे, इकडनं तुम्ही अगदी पोकरोड नंबर 1 असेल, 2 असेल कनेक्टिव्हिटी, तुम्ही मानपाड असेल, अगदी लोकेशन प्राईम आहे। हिरांदानी लोकेशनला आलेलो आहे, हिरांदानी मिडोज तुम्ही बघू शकता, माझ्या मागे दिसतात आहे तुम्हाला टावर, हिरांदानी मिडोजचे टावर्स आहेत आणि या साईडला बरोबर काशीनाथ, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, म्हणजे या प्रोजेक्ट पासून 5 मिनिटाच्या अंतरावरती मला हिरांदानी मिडोज सारखा शेजारी मिळतोय। आणि हिरांदानी दाखवण्याचं कारण एवढंच आहे कारण की या प्रोजेक्ट मध्ये ज्या डेव्हलपरचा हात आहे त्याचं 70% काम हिरांदानीचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलंय। तो डेव्हलपरने हा प्रोजेक्ट मध्ये स्वतःचा हातभार टाकलेला आहे। 3 डेव्हलपर मिळून हा प्रोजेक्ट आणतात, त्यातला हा एकमेव डेव्हलपर असा आहे। हिरांदानीचा 70% काम ह्यांनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून केलेलं आहे, असा डेव्हलपर। हे लोकेशन दाखवण्याचं एवढंच कारण आहे की प्रत्येकाला वाटतं की आपला शेजारी जो एकदम प्राईम चांगला बिल्डर असावा। हिरांदानी मिडोज सारखा, हिरांदानी सारखा डेव्हलपर तुम्हाला शेजारी तुम्हाला मिळतोय। चला आता आपण साईटवरती जाऊया, काम बघूया काय झालंय, तर मला कार्पेट, प्राइस सगळं काय सांगतो, बघूयात। फायनली आपण साईट वरती आलेलो आहे। साईट वर तुम्हाला घेऊन आलोय। व्हिडिओ माझा तुम्ही स्टार्ट टू एंड पूर्ण बघितला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला लोकेशन दाखवलं, कापरवाडी मेट्रो स्टेशन, मेट्रो जंक्शन, जिकडून तुम्हाला मी मुंबई, वडाळा, घाटकोपर असेल, भिवंडी असेल, तुम्हाला घोडबंद रोड कनेक्टिव्हिटी ते दाखवलं। त्याच्यानंतर मी तुम्हाला डीएव्ही स्कूल दाखवली की तुमच्या घरातील लहान मुलांसाठी शाळा महत्त्वाची असते, तर तुम्हाला शाळा जवळ आहे। त्यानंतर तुम्हाला मी हिरांदानी मिडो सारखा शेजारी दाखवला, हिरांदानी मिडो तुमच्या बाजूला आहे। त्याच्याशिवाय तुम्ही या इकडनं बघू शकता आपण, तुम्ही माझा या प्रोजेक्टचा युट्यूबचा व्हिडिओ मी 7 एप्रिलला व्हिडिओ बनवलेला, मला जर इंस्टाग्राम मध्ये फॉलो करत असाल ना तुम्ही, तर या प्रोजेक्टला तुम्ही या माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा। 7 एप्रिलला मी इंस्टाग्राम प्रोफाईल वरती व्हिडिओ पोस्ट केलेला आणि युट्यूबचा पण मी व्हिडिओ केलेला। त्याच्यामध्ये मी या साईट वरती मला खड्डा होता, खड्डा त्यावेळेला काहीच काम नव्हतं, पण आता 6 महिन्यामध्ये एप्रिल पासून मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 6 महिन्यामध्ये डेव्हलपरने प्लेनचं काम ऑलमोस्ट पूर्ण केलेलं आहे। म्हणजे डेव्हलपरचं काम बघा किती फास्ट आहे। आणि या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे, 1 नाही 2 नाही 3 डेव्हलपर मिळून हा प्रोजेक्ट करतात। एक त्रिशक्ती आहे, प्रत्येक जण आपापल्या शहराचा बाप माणूस आहे। पहिला डेव्हलपर असा आहे ना, त्याच्या ठाण्यामध्ये पाचपाकाडी सारख्या सिटी एरियामध्ये 5 ते 6 करोडचे अमाऊंट असलेले फ्लॅट आहेत, असा प्रोजेक्ट
लक्झरी सेगमेंट मधला. एक दुसरा डेव्हलपर असा आहे ज्याचं कमर्शियल मध्ये वाघा इस्टेट मध्ये तुम्ही जा, कमर्शियल मध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. जेवढे कमर्शियल प्रोजेक्ट आहे वाघा इस्टेट मध्ये त्या प्रोजेक्ट त्यांचा कुठं ना कुठं सहभाग आहे. आणि तिसरा डेव्हलपर असा आहे त्याने हिरा अंदानी मिडोज असेल, हिरा अंदानी इस्टेट असेल, हिरा अंदानीचे 70% काम कॉन्ट्रॅक्टचं काम त्या डेव्हलपरने केले. जेव्हा 3 डेव्हलपर मिळून जेव्हा एक प्रोजेक्ट करतात म्हणजे तो किती भारी प्रोजेक्ट असेल तुम्ही कल्पना करू शकता. असा प्रोजेक्ट टोटल एक 6.5 एकरचा लँड पार्सल आहे. त्याच्यामध्ये डेव्हलपर फक्त 3 टावर रेसिडेन्शियल आणि एक कमर्शियलचा टावर आणतोय. 3 टावर रेसिडेन्शियल देऊन 38 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि 1 ते 25 फ्लोअर पर्यंत कोणता फ्लॅट घ्या 2 BHK. फक्त 2 BHK 3 BHK ते 1 BHK नाहीये. लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे. 2 BHK प्राइस 1,20,00,000 सुरू होते. 2 BHK मध्ये 2 व्हेरियंट आहेत. एक अराउंड 500च्या आसपास कार्पेट आहे आणि एक अराउंड 750च्या आसपास कार्पेट आहे. 1,20,00,000 2 BHK सुरू होतात. 1.5 करोडच्या आसपास बजेट आहे 2 BHK. 3 BHK साधारणतः 950 ते 1000च्या आसपास कार्पेट आहे. 3 BHK प्राइस 2 करोडच्या आतमध्ये. एक असा प्रोजेक्ट जो लक्झरी प्रोजेक्ट आहे, टाउनशिप प्रोजेक्ट आहे, अम्युनिटी सगळ्या काय मिळतात. एव्हरेजचा अनअबस्ट्रक्टेड असा लाईफ टाइम तुम्हाला व्ह्यू मिळतो तुमच्या घराच्या बाल्कनीमधून. कोलचेचा क्रीक मिळतो तुमच्या घराच्या बाल्कनीमधून. असा प्रोजेक्ट कापरवडी पासून हाकेच्या अंतरावरती. तुम्हाला तर माहिती मी नाटक कोणताही ब्रोकर येत नाही, तुम्हाला फ्री मध्ये पिकअप अँड ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि या प्रोजेक्टला व्हिजिट करत असेल, तुमच्या स्वतःचं घर करत असेल तर नक्की माझ्या संपर्क झाला. तुमच्या घराचा फक्त पूर्ण करण्यासाठी मी नक्की तुमची मदत करेल. चला तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर तुमच्या फ्लॅटचं स्वप्न असेल त्याला पूर्ण करा, पण हा व्हिडिओ इतर लोकांनाही शेअर करा जेणेकरून त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.